तर नमस्ते मित्रांनो, मी आपला लाडका अमोल भैया गायकवाड. तर काय सांगावं मित्रांनो, आज पावसाचा धुमाकूळ वाचून माजलेला. तर काय सांगायचं, आता पाऊस बी गरजेचा आहे. आपलं अंदूरमध्ये आलतो लेकरं न्यायला, तर पाऊस मोठ्यानं जोरात चालू होता मित्रांनो. तर आज दिवसभर ब्लॉग काढायचं थांबलो होतो की निवांत काढा ब्लॉग म्हणून. तर पाऊस दिवसभर असल्यामुळं काय ब्लॉग काढायलाच भेटला नाही. म्हणलं आता लांब कुठं जाण्यापेक्षा हे आपलं टाकायचं. आता काय करायचं मित्रांनो, तर टाकलो बघा हे ब्लॉग. आता बघू शकता पावसात आपलं निघालो आहे मस्तपैकी. तर त्याच्यात अजून काय बस लागलीत बघा ट्रॉफिक मारण्याचं मित्रांनो. तर काय सांगायचं, हे रविशंकरच्या बस आहेत, रविशंकर स्कूल. तर फुल ट्रॉफिक झालेलं कडकमध्ये. आणि आज गुरुवारचा त्याच्यात बाजार मित्रांनो, काही पूर्ण गुरुवारचा बाजार आहे. काय सांगायचं, गुरुवारची बाजारची कथा सगळी दुरावस्था झाली बा मित्रांनो. गुरुवारच्या बाजारच्या यायला लागला नांगूर. आज सगळं पावसात पब्लिक पळालं तर इकडून तिकडून यायचं ओपर. काय सांगायचं तुम्हाला, आता नुसतं काय येड्यागत झालं बघा. ह्यांच्यात कोणी बी बघितलं तर नुसतं पाऊस पडालेलं, इकडून तिकडून पाऊस नुसतं घे. तसल्या पावसात माणसं बाजारच्या पिशव्या घेऊन कोण कोणीकडे पळाले तर कोण कोणीकडे. काय सांगायचं आता, तरी बी पाऊस होता बऱ्यापैकीच. नुसतं पावसात चालू होता धिंगाणा. काय सांगायचं आता, नुसतं गर्दीत माणसं दुकानावर दिसायलीत बघा. कुठं इकडून तिकडे तिकडून इकडे. जरा बऱ्यापैकी आता बंद झालं आहे पाऊस. बंद झाल्यामुळं आपलं चालू आहेत पब्लिक इकडून तिकडून फिरायली. बारीक भरभर लागून पडला आहे. तरी बी आपण तुमचा भाव तर निघाला आहे 120च्या स्पीडनं बरोबर. कसं एकदा पटकन लेकरं नेऊन गावात पोच केलं म्हणजे टेन्शन नसते बा मित्रांनो. कसं पुन्हा किल तुमच्या भावाला ते एकतर आवडत नाही. पटकन नेऊन पोचवलं म्हणजे टेन्शन जाते आपलं बी त्यांचं बी. आणि पोलाचं तर काम आता काय 10 वर्ष झालं ते पोलाचं तर काम चालूच आहे बा मित्रांनो. ते काय पार होते का नाही ते अजून काय कळलं ना त्याचं. पोलाची ती अवस्था आणि रस्त्याची ही अवस्था, काय सांगायचं. यायला नाकात जीवाला बघा त्या गाडी चालवून. तर सगळ्या रस्ता तर सगळ्या वाराबिंदाचाच आहे बघा मित्रांनो. काय एक धाग्यानं नाही. यायला खाली गाडी घालायचं म्हणलं तर सगळे लेकरं इकून एकाच्या बोकांडी पडतील असा रस्ता झाला आहे. तर काय सांगायचं, आणि त्याच्यात अजून रॉंग साईडने येणारी गाडीवाली मरणाची मित्रांनो. सीधा अंगावरच बोलणं. आमच्या बापाचा रस्ता आहे म्हणल्याने काम आहे मित्रांनो. काय सांगायचं तुम्हाला. तशीच आमची माय घालत निघालो आहे बघा कडेकडेने आदळ्यात आपट्यात. ते रस्ता तर बघितल्यावर डोकं फिरायले बघा मित्रांनो तिथलं. काय सांगायचं तुम्हाला. आणि त्याच्यात अजून रॉंग साईडने येणारे गुरुवारची पब्लिक रिक्षे टमटम. काय सांगायचं, उगं बोकांडी आपल्या आले नेट निघालो तसल्यात बी 120च्या स्पीडनं आपलं भाऊ मारायला गाडी आपलं. लोक आता जरा हे पोलाचं कवा काम होते काय माहीत पटकन. तर तरी बी आपण आलो 120च्या स्पीडनं. तर आल्यानंतर काय आता भाऊ चिवरीपाटीच्या जवळजवळ आलो बघा. एकदा चिवरीपाटी क्रॉस केले की टेन्शन नसते बा मित्रांनो. आपल्या रोडला एकदा लागली की उघड जायचं राहते मित्रांनो. आपला बी रस्ता एकदम VIP म्हणले आणि काम झालं आपल्या बी रस्त्याचं. काय सांगायचं, यायला जिकडे जाईल तिकडे तीच बॉम्ब चालू झाली बाबा मित्रांनो. काय आता सांगून बोलून काय फायदा आहे. इकडे गेले तीच बॉम्ब, तिकडे गेले तीच बॉम्ब. इधर का ना उधर का म्हणल्याने झाले बघा. पण वातावरण मात्र मस्त होतं बघा मित्रांनो. वातावरण नाद करायचं नाही, एक नंबर वातावरण होतं. वर बघतच असतील तुम्ही ढग कसे चालत. आणि गिरगर्दन घाटामधले आणि काम झाले बा माझं. गिरगर्दन घाटचा घाट लागली आणि झालं. आणि अचानकच आपली गाडी थांबली बघा घाटातच. त्याच्यात बी आपण ट्राय करून आपलं निघालो बा बुंग 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 120च्या स्पीडनं आपलं गिर. तसं एकदा पटकन नेऊन लेकरं सोडलं म्हणजे टेन्शन राहत नाही. म्हणून ते एकदा लेकरं नेऊन सोडा म्हणून आपलं निघालो 120च्या स्पीडनं की यायला बरं. असं त्या अंधूरला बघितलं का किती पाऊस माराले. आणि इकडे गावाच्या वातावरण बघा बिलकुल वाळं खटा आहे. नुसतं आबाळ आले काळं बरोबर. पावसाचा तर बेफाम म्हणजे काय विषयच नाही बा मित्रांनो. आणि तिकडे बघा अंधूरला कसले ठोकाल तर पाऊस. ते बेजारी केले माणसाची लोकांची. काय सांगायचं आता. इकडे बघा वाळत सगळं, जिकडे बघील तिकडे वातावरण सगळे वाळत दिसाले. नुसतं आबाळ आले तेवढं गच्च. आणि यायला हो मला वाटलं इकडे बी असेल पाऊस मोठा.
कशाचं काय मित्रांनो, निघालो आहे आता गिर 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 गिर. पाऊस नाही ना काय नाही, नीट आपलं तुफानी सुटलो आहे. आता पाऊस येईल म्हणून पटकन लेकरं सोडायचे आपल्या ह्याच्यानं निघालो आहे बघा. आलो आहे चिवरीच्या जवळजवळ. काय आता 5 ते 10 मिनटात आपलं जातो आहे चिवरीत मस्तपैकी. एकदा लेकरं सोडलं म्हणजे कसं टेन्शन नसते, डोक्याचं ताप नको आहे आपल्या. पावसात लेकरं भिजणार, पुन्हा ते घरचे ओरडणार, ते नकोच आपल्याला टेन्शन बघा. पटकन जायचं आणि पटकन लेकरं सोडायचं म्हणून निवांत आपलं तुफानी तुमचं भाऊ 120च्या स्पीडनं तुम्हाला तर सांगितलं तेव्हा. बघा ते आभाळ कसलं उठलं आहे, काळंबोर दिसायला वरलं सगळं सगळं काळंबोर दिसायला मित्रांनो. काय सांगायचं आता तुम्हाला. तरी आपण निघालो गिर गिर गिर. हे नवा मामा मारले आपल्याला कट त्याच्यात बी. त्यांना वाटलं की आता काय गाडी भरून आपण येतोय का काय वापस बाजारची माणसं घेऊन. त्याच्यामुळं आपल्याला वरटॅक मारून गेली मोरी. तर आपण मागं चाललो आहे. आता आलो आहे बघा चिवरीच्या जवळजवळ. आता तुम्हाला ही व्यायामची जागा दाखवलेली आहे बघा मी मित्रांनो. तर आलो आहे आता. असं आपण आपला ब्लॉक आजचा पार करू एकदा, म्हणजे खतम करू एकदा. नेऊन सोडलं म्हणजे ब्लॉकच आपला निवांत. तुम्हाला बी लय मोठा व्हिडिओ नको सारखं तेच 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 बघायचं. त्याच्यामुळं आजचा व्हिडिओ तिथंच आपण स्टॉप करू. व ते तुम्हाला टेन्शनच नको बघा. ते डोक्याला ताप झालं म्हणजे कसं नकोच ते रोजचं तेच 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 बघा. ते